नागपूरहून पुण्यासाठी आजपासून वंदे भारत पंतप्रधान मोदी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवणार। मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार। ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये 15 ऑगस्टपासून प्रवेश। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी निर्णय। अधिकारी कर्मचारी पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक। कोल्हापूरच्या महादेवी हत्येबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी। माधुरीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील कोर्टात देण्यात येणार। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। नवी मुंबईमध्ये रिक्षाचा टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांच्या कारवाईनंतर रिक्षा चालकानं माफी मागितली। हार्बर आणि मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक। मेगा ब्लॉकमुळे कल्याण ते सीएसएमटी पहाटे लोकल नसल्यानं प्रवाशांचा खोळंबा। अनेक प्रवाशांचा कामावर पोहोचण्यासाठी एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास। भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार। दोन्ही देशांमध्ये लवकर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती। भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं युरियाचा समावेश।